एका विचारवंताने म्हटले आहे की पुढे काय करायचे हे जाणून घेणे म्हणजे शहाणपण. कौशल्य म्हणजे ते कसे करायचे हे जाणून घेणे आणि त्याप्रमाणे करणे म्हणजे सद्गुण. काय आपणास या गोष्टी ठाऊक आहेत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आमच्या जीवनात जगत असताना आम्हाला एका गोष्टीची गरज नेहमीच लागते. आम्हाला कोणतीही अडचण येऊ नये, आम्हाला इतरांनी चांगले म्हणावे, समाजामध्ये आम्हाला योग्य स्थान असावे, इत्यादी इत्यादी. पण लक्षात घ्या की ह्या आणि अशा अनेक गोष्टींसाठी मनुष्य हा हुशार असायला हवा, सुज्ञ असायला हवा. ही सुज्ञता आमच्यात येण्यासाठी काही सूत्रांची आम्हाला आवश्यकता असते आणि पुरवठा करणाऱ्या आमच्या महान परमेश्वराने ह्याची पण आमच्यासाठी सोय केली आहे. होय, तुम्ही करीत असलेला विचार योग्यच आहे. नीतिसूत्रे, पवित्र शास्त्र देखील या सुज्ञतेविषयी आम्हाला नीतिसूत्रांच्या द्वारे मार्गदर्शन करते. आज आपण ज्या पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत ते आहे नीतिसूत्रे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, इयोब, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, उपदेशक आणि गीतरत्न या काव्य पुस्तकांपैकी नीतिसूत्रे हे पुस्तक आहे. ह्यांना इब्री भाषेत काव्यरूपात लिहिल्या गेले आहे. ह्यापैकी नीतिसूत्रे, उपदेशक आणि गीतरत्न ह्या 3 पुस्तकांचा लेखक शल्मोन आहे. नीतिसूत्रे हे पुस्तक शहाणपण ह्या विषयावर लिहिल्या गेले आहे. उपदेशक हे पुस्तक व्यर्थतेविषयी आहे. गीतरत्न हे पुस्तक प्रेम ह्या विषयावर लिहिल्या गेले आहे. प्रेम हे शहाणपण आणि व्यर्थता ह्यामधील एक सुखदायक माध्यम आहे. शल्मोन ह्या तिन्ही विषयात पारंगत होता. देवाचं पवित्र वचन आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 4 अध्याय आणि 32 वचनात सांगते. राजाचे पहिले पुस्तक 4 अध्याय 32 वचन. त्याने 3000 नीतिसूत्रे कथिली व 1005 गीते रचिली. आज आमच्याजवळ त्याने लिहिलेल्या 1005 गीतांपैकी एक गीत आहे आणि खरे पाहता फारच कमी नीतिसूत्रे आहेत. राजाचे पहिले पुस्तक 4 अध्याय 33 आणि 34 वचने सांगतात. त्याने लबानोनावरील देवदारूपासून तो भिंतीतून उगवणाऱ्या एजोप झाडापर्यंत सर्व उद्भिजांचे विवेचन केले. तसेच पशुपक्षी, रांगणारे जंतू व मासे यांचेही त्याने विवेचन केले. पृथ्वीवरील ज्या ज्या राष्ट्रांनी व ज्या ज्या राजांनी शल्मोनाच्या शहाणपणाची कीर्ती ऐकली, त्यांच्याकडून लोक त्याचे शहाणपण ऐकावयास येत असत. नीतिसूत्रे ह्या पुस्तकात आपण शल्मोनाच्या सुज्ञपणाविषयी वाचतो. नीतिसूत्रे म्हणजे एखादी म्हण ज्यामध्ये विशिष्ट सत्य मुद्देसूदपणे आणि जोरदार रूपाने सांगितल्या जाते. नीतिसूत्रे प्रभावी अनुभवांमधून घेतल्या गेलेले संक्षिप्त वाक्य असते, जी स्मरणात राहू शकेल अशा प्रकारे स्पष्टपणे मांडल्या जाते. असे तत्वज्ञान जे अनुभवांवर आधारित असून आचरणासाठी एक नियम आहे. नीतिसूत्राला सूत्रबद्ध वाक्य, नीतिवचन किंवा म्हण, पुराणी म्हण, एक औषध, चटकदार लहान कविता असे म्हटल्या जाते. पहिल्या अध्यायात ह्याचे प्रमुख वचन आम्हाला वाचायला मिळते. पहिला अध्याय 7 वचन सांगतं, परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. आशिया आणि प्राचीन अतिपूर्व देश हे नीतिसूत्रांचे माहेरघर आहेत. बहुधा शल्मोनाने ह्यापैकी अनेक वेगवेगळ्या प्रकारे नीतिवचन संग्रहित केलेत. तो त्यांचा संपादक होता, तर काहींचा लेखक होता. ह्याचाच अर्थ आमच्याजवळ अशा नीतिसूत्रांची नोंद आहे, जे एकतर शल्मोनाने लिहिलेले आहेत, तर काही इतर माध्यमांद्वारे त्याने प्राप्त केलेले आहेत.
परंतु देवाने त्यावर स्वतःचा शिक्का मारला, जे आम्ही पुढे पाहणार आहोत. डॉक्टर थेटल आणि दुसऱ्या काही अभ्यासकांनी ह्याची नोंद घेतली की ह्या पुस्तकात सर्वनाम द्वितीय पुरुषातून तृतीय पुरुषात बदलल्या गेले आहे. ह्या अभ्यासकांनी असा निष्कर्ष काढला की ज्या नीतिसूत्रांमध्ये द्वितीय पुरुष सर्वनाम वापरण्यात आले आहे, ती नीतिसूत्रे शल्मोनाला त्याच्या गुरूंनी शिकवले, व ज्यात तृतीय पुरुष सर्वनाम वापरले आहे ती नीतिसूत्रे शल्मोनाने स्वतः रचलेली आहेत. नीतिसूत्राचे पुस्तक आणि दुसऱ्या लिखाणामध्ये असलेली नीतिसूत्रे ह्या दोहोंमध्ये फरक आहे. ग्रीक लोक नीतिसूत्रे रचण्यात फार प्रवीण होते, विशेष करून जे पुरातन मतवादी कवी होते ते. नीतिसूत्रे ह्या पुस्तकाचे काही गुण वैशिष्ट्ये आहेत आणि मला वाटतं की आम्ही त्यांची ह्या ठिकाणी नोंद घ्यावी. पहिली गोष्ट, नीतिसूत्रात अशास्त्रीय किंवा चुकीची अशी कुठलीच विधाने किंवा गोष्टी नाहीत. उदाहरणार्थ, नीतिसूत्रे 4 अध्याय 23 वचन सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. ही फार विलक्षण विधान आहे, कारण ह्यानंतर जवळपास 2700 वर्षानंतर हार्वे ह्या व्यक्तीने शोध लावला की शरीरामध्ये रक्ताभिसरण होते व त्याचा पंप हृदय आहे. ह्या उलट ॲपोक्रिफलमधील बर्नबाच्या पत्रात उल्लेख आहे की हा एक काल्पनिक अप्रतिम नमुना आहे, जो स्वतःला जाळून घेतल्यानंतर स्वतःच्या राखेतून परत उत्पन्न होणाऱ्या एका पौराणिक फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. अशा प्रकारच्या काल्पनिक गोष्टी नीतिसूत्रात किंवा पवित्र शास्त्रात कोठेच आढळत नाहीत. हे फार विलक्षण आहे की ह्या पुरातन पुस्तकात शेकडो नीतिवचने आहेत आणि ह्यापैकी एक सुद्धा अशास्त्रीय नाही. आणि हेच कुठल्याही विचारवंताला पटविण्यास पुरेसे आहे की हे पुस्तक परमेश्वराद्वारे प्रेरित करण्यात आलेले आहे. दुसरी गोष्ट, नीतिसूत्रे हे पुस्तक फार उच्च नैतिक स्तरावर आहे. इतर लिखाणात सापडणाऱ्या अनैतिक म्हणी ह्यामध्ये सापडत नाहीत. तिसरी गोष्ट, ही नीतिवचने एकमेकांच्या विरोधात नाहीत, जसे मानवाने लिहिलेल्या बऱ्याचशा लिखाणात आम्हाला सापडते. उदाहरणार्थ, उडी मारण्याआधी विचार करा, आणि दुसरी म्हण म्हणते की जो विचार करीत बसतो तो अपयशी ठरतो. मनुष्य ज्यासाठी किंमत देतो त्यापेक्षा त्याला अधिक मिळत नाही, ही एक म्हण आहे. ह्या उलट जीवनातील अतिउत्तम गोष्टी मोफत मिळतात, ही एक म्हण आहे. ह्यामध्ये आम्हाला परस्पर विरोध आढळतो. मानव लिखित नीतिवचनात तफावत असते, कारण मानवाच्या कल्पना विचार एकमेकांपासून अगदी भिन्न असतात. परंतु नीतिसूत्राच्या पुस्तकात हा विरोधाभास, परस्पर विरोध आणि तफावत कोठेच आढळत नाही, कारण श्रोत्यांनो, हे वचन देवाच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे. जरी नीतिसूत्राचे पुस्तक म्हणींचा संग्रह असून त्यात विशिष्ट प्रकारे मांडणे नाही असे वाटत असले, तरी आमच्यापैकी काहींचा विश्वास आहे की हे एक कथा सांगते, जिला आम्ही पुस्तकाचा अभ्यास करताना पाहणार आहोत. हे एका तरुण मुलाचे चित्र आहे, जो आपल्या जीवनाची सुरुवात करीत आहे. त्याला नीतिसूत्रे 1 अध्याय 7 वचनामधून पहिला पाठ शिकायला मिळतो, जो ह्या पुस्तकाची किल्ली आहे. या पुस्तकात देण्यात आलेल्या सूचना सर्व संकेतापेक्षा सूचनांपेक्षा उंच आहेत. मग कोणी जुन्या कराराच्या काळात राहिलेला असो किंवा नवीन करारातील काळात जुन्या यरुशलेमात किंवा नव्या यरुशलेमात राहिलेला असो, ह्यातील सत्य अद्यापही सत्य आहे. प्रत्येकासाठी हे पुस्तक उत्तम आहे. आपणापैकी कोणी प्रश्न उपस्थित करेल की ह्यात तर शुभवर्तमानाविषयी काहीच नाही. परंतु 1 मिनिट थांबा, ह्यात आहे श्रोतांनो. ह्यात जो आहे, ज्याची सुज्ञता वर्णिलेली आहे, तो कोणी दुसरा नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकमेकांशी संबंध नसलेल्या गोष्टींचा ह्यात गोंधळ नाही, तर हे पुस्तक अर्थपूर्ण, अर्थाने भरलेले असे पुस्तक आहे व ह्यात पद्धतशीरपणा, सुव्यवस्थितपणा आहे. शल्मोनाला त्याच्या स्वतःच्या शिकवणुकीविषयी काही म्हणायचे आहे. तो सभोपदेशकचे पुस्तक 12 अध्याय आणि 9 वचनात म्हणतो, उपदेशक 12 अध्याय 9 वचन. उपदेशक ज्ञानी असून तो लोकात ज्ञान शिकवित गेला. त्याने विचार व शोध करून पुष्कळ बोधवचने रचली.
ह्या ठिकाणी असे काही आहे ज्याद्वारे नीतिसूत्रे हे पुस्तक आम्हाला रोमांचकारी वाटेल. नीतिसूत्रात पवित्र शास्त्रातील प्रत्येक व्यक्तीचे चित्र रेखाटले आहे. मी आपणाला काही सांगेन, बाकी आपण शोधा आणि आपणाला त्यात आनंद प्राप्त होईल. तसेच आपणाला आपले मित्र, सोबती ह्या सर्वांसाठी लागू पडणारे नीतिवचन सापडेल. आता आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. कदाचित आपणाला नीतिसूत्रे हे पुस्तक फार रोमहर्षकारी वाटणार नाही, पण हे आहे. ह्या पुस्तकात आपण देवाच्या आत्म्याशी एक होऊन पाऊल टाकूया, कारण ह्यामध्ये आमच्यासाठी फार महान संदेश ठेवलेला आहे. हा संदेश मुख्यतः तरुणांकडे कल असलेला आहे व तरुणींना सुद्धा लागू पडतो. तरुणांसाठी खास संदेश ह्यात आहे. ह्या दिवसात रोजच्या जीवनात तरुण लोक जीवनातील प्रश्नांसाठी उत्तर शोधित असतात, तेव्हा हा संदेश त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे. श्रोत्यानो, ह्यात आकस्मिक असे काहीच नाही, परंतु ह्यात निश्चित असा संदेश आहे हे आपण लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे की अनेक लोक एक नीतिवचन घेऊन त्याला लागू करण्याचा प्रयत्न करतात. तसे करणे योग्य आहे असे मला वाटते, पण नंतर त्या वचनाला पुन्हा त्याच ठिकाणी ठेवून कोणत्या संदर्भात ते लिहिण्यात आले आहे ह्याची नोंद घेऊन पाहणे फार योग्य आहे. हिऱ्याची जागा हिरा ज्या ठिकाणी असायला पाहिजे तेथे तो असला तरच त्याची चमक वाढते आणि त्याचे महत्त्व वाढते. तसेच ह्या वचनांचे आहे. ते ज्या ठिकाणी पवित्र शास्त्रात ठेवण्यात आलेले आहेत ती त्यांची योग्य जागा आहे आणि परमेश्वराने फार विशिष्ट कारणासाठी त्यांना त्या ठिकाणी ठेवलेले आहे. काही लोकांना नीतिसूत्रे हे पुस्तक वाचायला आवडते, पण त्यांना त्यातील गोष्टी फार संक्षिप्त वाटतात. पण मला आशा आहे की जेव्हा आपण ह्या पुस्तकाचे अध्ययन कराल, आपणाला एक आगळाच आनंद प्राप्त होईल. नीतिसूत्रे पहिला अध्याय आणि पहिलं वचन आता आपण वाचूया. नीतिसूत्रे पहिला अध्याय पहिले वचन.
इस्रायलाचा राजा दावीद पुत्र शल्मोन याची नीतिसूत्रे. निश्चितच शल्मोन राजा हा ह्या पुस्तकाचा लेखक आहे. त्याने स्वतः काही वचने लिहिलीत व बरीच वचने वेगवेगळ्या माध्यमांद्वारे एकत्रित केलीत. तो ह्या सर्वांचा संपादक व काहींचा लेखक आहे. आम्हाला हे सुद्धा सांगण्यात आले आहे की ह्या पुस्तकात लिहिल्या गेलेल्या नीतिसूत्रांपेक्षा त्याने अधिक नीतिवचने लिहिलीत. ह्या पुस्तकाचा पहिला भाग सुज्ञान आणि व्यर्थता ह्यामधील विरोध दर्शवितो, ज्यात 1 ते 9 ह्या अध्यायांचा समावेश आहे. एक मुलगा जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात करतो तेव्हा देवबाप त्याला ह्या प्रकारे मार्गदर्शन पुरवतो. पहिला अध्याय 2 ते 4 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. नीतिसूत्रे पहिला अध्याय 2 पासून 4 वचने. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी, बोधमय वचनांचे परीक्षण करण्यात यावे, सुज्ञतेच्या व्यवहाराचे शिक्षण, धर्म, नीती व सात्विकपण ही प्राप्त करून घेण्यात यावी, भोळ्यास चातुर्य, तरुणाला ज्ञान व चाणाक्षपण प्राप्त करून द्यावे. श्रोत्यांनो, ह्या विभागात 10 शब्द वापरण्यात आले आहेत जे समानार्थी वाटतात आणि अर्थातच ते एकमेकांशी संबंधित आहेत, परंतु ते सारखे नाहीत. एक एक शब्द घेऊन आपण त्यांचे सूक्ष्मदर्शक यंत्राखाली परीक्षण करावे असे मला वाटते. आम्हाला आढळेल की हे शब्द समानार्थी नाहीत, नाही त्यांना प्रभावी प्रारंभ करण्यासाठी ह्या ठिकाणी एकत्रित ठेवलेले आहे. आम्हाला सांगण्यात आले आहे की देवाचा प्रत्येक शब्द शुद्ध, पवित्र आहे. म्हणून ह्यापैकी आम्ही काही शब्द पाहूया. ज्ञान व शिक्षण ही संपादण्यात यावी. ज्ञान ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञानाचा अर्थ काय आहे? पवित्र शास्त्रात शहाणपण किंवा ज्ञान म्हणजे ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करण्याची क्षमता. ह्या पुस्तकात 37 वेळा हा शब्द आलेला आहे. पवित्र शास्त्रात हा फार महत्वाचा असा शब्द आहे. ह्याचा अर्थ आहे ज्ञानाचा योग्य उपयोग. जगामध्ये अनेक हुशार लोक आहेत ज्यांच्याजवळ विपुल ज्ञान भंडार आहे, तरी सुद्धा त्यांच्याजवळ शहाणपणाची, ज्ञानाची कमतरता आहे. त्यांना ज्ञानाचा उपयोग योग्य प्रकारे कसा करावा हे माहीत नाही. ह्या ठिकाणी मला अधिक काही भर घालू द्या. ज्ञानाचा जुन्या करारात अर्थ आज विश्वासणाऱ्यांसाठी येशू ख्रिस्त जो आहे तो आहे. करिंथकरास पहिले पत्र पहिला अध्याय 30 वचन सांगतं की त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. लक्षात घ्या श्रोत्यानो की ज्ञान हे पहिल्या क्रमांकावर आहे. आज विश्वासणाऱ्यांसाठी येशू ख्रिस्त ज्ञान आहे व ज्ञान, जाणणे, असणे म्हणजे येशू ख्रिस्ताला जाणणे होय. पॉल आपली महत्वाकांक्षा फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये अशा प्रकारे व्यक्त करतो. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय आणि 10वे वचन. तो म्हणतो, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. खरोखर अशा प्रकारच्या महत्वाकांक्षेने, ख्रिस्ताला जाणून घेण्याच्या महत्वाकांक्षेने तुमच्या व माझ्या मनाची पकड घेण्याची आज गरज आहे. म्हणून ज्ञान हे ख्रिस्त आहे. ज्ञान आमच्याजवळ असलेल्या माहितीला योग्य प्रकारे उपयोगात आणण्याची क्षमता होय. ख्रिस्ताला जाणून घेणे खेळ नाही श्रोत्यानो, तर हे ज्ञानाने भरपूर होणे होय. जेव्हा आपण ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारता आणि त्याला जाणून घेता तेव्हा आपण बुद्धिमान होता, आपणाला ज्ञान प्राप्त होते. त्यासाठी हुशार होणे अवश्य नाही. विद्या किंवा शिक्षण हा शब्द नीतिसूत्रात 16 वेळा आलेला आहे. काही वेळा हाच हिब्रू शब्द सुधारणूक ह्या शब्दात भाषांतरित केला जातो. हे फार मनोवेधक आहे. मला ह्याचे एक उदाहरण देऊ द्या. नीतिसूत्रे 13 अध्याय आणि 24 वचन सांगतं. नीतिसूत्रे 13 अध्याय 24 वचन. जो आपली छडी आवरितो तो आपल्या मुलाचा वैरी होय, पण जो वेळीच त्याला शिक्षा करीतो तो त्याचवर प्रीती करणारा होय. ह्या ठिकाणी शिक्षा म्हणजे खरे पाहता शिक्षण देणे होय. म्हणून शिक्षण म्हणजे अनुशासनाद्वारे शिकवणे होय.
परंतु आज ही वास्तविकता लोप पावत आहे. आजचा समकालीन समाज हा देवाच्या वचनाच्या घेऱ्यापासून बाहेर आहे. उदाहरणार्थ, आम्हाला सांगण्यात आले आहे की नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना अनुशासित करण्यात व सुधरवण्यास त्यांना तुरुंगात टाकण्यात येते. परंतु देवाच्या वचनाप्रमाणे गुन्हेगारांशी तशा प्रकारचा व्यवहार करण्यामागे हा उद्देश मुळीच नव्हता. उद्देश होता त्यांचा न्याय करणे, त्यांना शिक्षा ठोठावणे. ह्याशिवाय दुसरे कुठलेच कारण देण्यात आलेले नाही. परंतु दुसरीकडे जेव्हा आपण स्वतःच्या मुलाशी व्यवहार करतो तेव्हा आपण त्याला अनुशासन लावतो, कारण तो त्याच्या शिक्षणाचा एक भाग आहे. आपण त्याला शिक्षा करायला हवी. त्याला अनुशासनाद्वारे आम्हाला शिकवायचे आहे. आपला उद्देश त्याला शिक्षा करण्याचा नसतो किंवा त्याला इजा पोहोचवण्याचा नसतो. आम्ही बरेचदा ऐकतो श्रोत्यानो की लेकरांना शिक्षा करायलाच हवी. नाही, हा त्यामागचा उद्देश नाही. आपण त्याला शिक्षा करण्यास नाही तर त्याला वळण लावण्याकरिता हे सर्व करतो. आज आमच्या उद्देशांमध्ये गोंधळ माजलेला आहे. आम्ही काय करतो? गुन्हेगारांना वळण लावतो आणि लेकरांना शिक्षा करतो. आम्हाला देवाच्या उद्देशाकडे वळायचे आहे. आमच्या शाळा ज्यामध्ये शिक्षणाची नवीन पद्धती अंमलात आणल्या गेली आहे, त्यामध्ये अनुशासनाद्वारे शिकवणे ही जुनी पद्धत बदलली आहे. ही पद्धत कुठे गेली? ती पूर्णतः बाहेर आहे. पण फार अवश्य आहे की अनुशासनाद्वारे आम्ही लेकरांना शिकवावे. ही पद्धत आता लोप पावली आहे. त्यामुळेच आम्हाला दिसतं की आमची लेकरे अनुशासनामध्ये नाहीत. त्यांना स्वतःच्या इच्छेप्रमाणे सर्व काही करण्याची सवय लागलेली आहे. ते मातापितांच्या आज्ञा पाळत नाहीत. मोठ्या लोकांचा मान कसा राखायचा हे त्यांना कळत नाही. आणि ह्याचं एकच कारण आहे की अनुशासन नाही. लेकरांना स्वतंत्र असे करण्यात आलेले आहे. एका माणसाने पित्याला विचारले, काय आपण लेकरांना मारता? पित्याने उत्तर दिले, फक्त स्वतःच्या बचावासाठी. होय श्रोत्यानो, हेच आज आमच्या समाजात आलेले आहे. लेकरे आईवडिलांना पुढे आणीत आहेत. ते आईवडिलांना वळण लावित आहेत व त्यांनी काय करावे काय करू नये हे त्यांना सांगत आहेत. अलीकडेच मी ऐकले की एका तरुण मुलाने त्याच्या आईवडिलांना त्यांनी काय करावे व काय करू नये ह्याविषयी मोठे भाषण दिले. जरी तो मुलगा कोर्टाच्या हुकमाखाली होता, त्याला अटक करण्यात आली व नंतर जमानतीवर सोडण्यात आले होते. मला माहीत आहे की काही वेळा मातापितांना भाषण देण्याची गरज आहे, पण तो तरुण मात्र त्यासाठी योग्य नव्हता, कारण त्याचं स्वतःचं जीवन अनेक अपराधांनी भरलेलं होतं. काही मातापितांना मुलांना कसे वळण लावावे ह्यावर पाठ शिकण्याची, त्यांना स्वतः त्या बाबतीत शिकण्याची गरज आहे. आणि ते सुद्धा बऱ्याच वर्षांपूर्वी शिकण्याची गरज आहे. बरेचसे आईवडील लहान लेकरांना त्यांचा जन्म होतो त्यानंतर वळण लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते स्वतः मात्र त्यामध्ये पारंगत नसतात. त्यांना त्याविषयी माहिती नसते आणि म्हणून ते योग्य प्रकारे लेकरांना वळण लावू शकत नाहीत. अशाच वातावरणात त्यांची लेकरे वाढत राहतात आणि मग ते त्यांच्या मनातील तसे वागण्याचा प्रयत्न करतात. शिकवणे म्हणजे अनुशासनाद्वारे शिकवणे. आमचा स्वर्गीय पिता परमेश्वर अशा प्रकारे शिक्षण देणारा उत्तम शिक्षक आहे. मला वाटतं जेव्हा तो मला एकीकडे घेऊन गेला तेव्हाच मी त्याच्यापासून बरेच काही शिकले. त्याने त्यावेळी दिलेले पाठ खरोखर फार प्रभावी होते. बुद्धीची वचने समजण्यासाठी. समज म्हणजे बुद्धिमत्ता. आमच्याजवळ ह्यासाठी दुसरा शब्द आहे दूरदृष्टी. आम्हाला श्रोत्यांनो हे समजण्याची गरज आहे की आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करावा ही देवाची आमच्याकडून अपेक्षा आहे. पवित्र झालेला विवेक आम्ही उपयोगात आणायला हवा. तिसऱ्या वचनात न्यायीपणा हा शब्द आहे. न्यायीपण म्हणजे नीतिमत्व आहे आणि ह्याचा अर्थ आहे योग्य वर्तणूक. योग्य म्हणजे जे परमेश्वरासाठी योग्य आहे किंवा परमेश्वर जे योग्य समजतो ते. परमेश्वरच प्रकाशाला अंधकारापासून अलग करतो. मी सूर्याला वर आणू शकत नाही
आणि त्याला खाली सुद्धा नेऊ शकत नाही. फक्त परमेश्वरच ह्या सृष्टीला चालवित आहे. तो प्रकाश निर्माण करतो, अंधकार निर्माण करतो. परमेश्वरच काय योग्य आहे, काय अयोग्य आहे ह्याची घोषणा करतो. आता न्याय म्हणजे आम्हाला न्याय करायचा आहे. हे निर्णय करण्याप्रमाणेच आहे. विश्वासणारा अशा ठिकाणी येतो जेथे त्याला कुठल्या मार्गाने जायचे ह्याविषयी निर्णय घ्यावा लागतो. सरळपण हे वर्तणुकीपेक्षा तत्वाविषयी अधिक सांगते. देवाच्या लेकराला नियमाखाली ठेवण्यात आलेले नाही, तर त्याविषयी आम्हाला फार महान तत्व देण्यात आले आहेत, जे आमचे मार्गदर्शन करू शकतात. रोमकरासपत्र 14वा अध्याय आणि 22वे वचन सांगतं. रोमकरासपत्र 14वा अध्याय आणि 22वे वचन. तो म्हणतो, तुझ्या ठाई जो विश्वास आहे तो तू देवासमक्ष मनातल्या मनातच असू दे. आपणाला जे काही पसंत आहे त्याविषयी जो स्वतःला दोष लावित नाही तो धन्य. विश्वासणाऱ्यामध्ये तो जे करतो त्या संबंधाने उत्साह असायला हवा. दुसरे तत्व आहे की आम्ही स्वतःला संतोषविण्यापेक्षा एकमेकांचे दोष सहन करायला हवेत. उरलेल्या काही शब्दांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. पौलाने इफिस येथील मंडळीकडे तुखिकियास पाठविले होते. आजचा प्रश्न, शल्मोनाने किती नीतिसूत्रे कथन केली? ए. 3100, बी. 3500, सी. 3000, डी. 4000. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास नक्कीच आवडले असेल. आज आपण या पुस्तकाचा परिचय करून घेतला आहे. तसेच पहिली 4 वचनेही अभ्यासनाचा प्रयत्न केला आहे. जसजसे आपण आणखी वचने पाहू तशी या पुस्तकाविषयी आपली रुची वाढत जाणार आहे. ही सूत्रे आपणास परमेश्वराच्या जवळ आणण्यास उपयुक्त ठरणार आहेत. माझी विनंती आहे की आपण वेळ काढून उपासना कार्यक्रमाद्वारे परमेश्वराला जाणण्याचा आणि त्याच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. ज्या वेळेस प्रभूजी तू आम्हाला तुझ्या चरणांपाशी एकत्रित करतो, तुझ्या सानिध्यामध्ये घेतो, त्या प्रत्येक वेळेस प्रभूजी तुझ्या वचनांच्या द्वारे आमच्या जीवनासाठी एक नवीन गोष्ट आम्हाला शिकायला मिळते. होय प्रभू परमेश्वर देवपा, आजपासून आम्ही ज्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत, आम्हाला खात्री आहे आमच्या जीवनासाठी ही सर्व सूत्रे अतिशय आवश्यक आहेत आणि त्याच्याद्वारे आमचं जीवनही बदलून जाणार आहे. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवपा, या पुस्तकाचा योग्य रीतीनं अभ्यास करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, आम्हाला तू मदत कर. आम्ही तुझे आभारी आहोत की तू आम्हाला संधी दिलेली आहेस. या विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू आपणास सहाय्य करो आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यात आपणास बलवान करो.